मित्रांनो, सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना ऍसिडिटीचा त्रास हा कॉमन झाला. मग छातीमध्ये जळजळ होणं, मळमळ होणं, उलट्या होणं, डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा पोटात दुखणं या प्रकारच्या तक्रारी सुरू होतात. आणि मग सुरू होतो पित्त कमी करण्याच्या गोळ्या घेण्याचा प्रकार. त्यानं सुद्धा तात्पुरता त्रास कमी होतो, पण हा पित्तशामक गोळ्यांचाही शरीरावर दुष्परिणाम सुरू होतो. एकीकडे या सगळ्या गोष्टी सुरू असताना त्या पित्तामुळे आपल्याला आपले दैनंदिन काम करणं सुद्धा अवघड जातं. पण पित्त म्हणजे काय? पित्ताचे नेमके प्रकार किती पडतात? मित्रांनो, सर्वसाधारणपणे पित्ताचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे अचानक किंवा कधी काळी उठणारं पित्त, ज्याला अॅक्यूट अर्टिकॅरिया असं म्हणतात. या प्रकारातील पित्त हे एखाद्या वेळेस उठतं, ते 1-2 आठवडे राहतं, जास्तीत जास्त 6 आठवड्यांच्या आत ते निघून जातं. तर दुसरा म्हणजे जुनाट पित्त, ज्याला क्रोनिक अर्टिकॅरिया असं म्हणतात. यामध्ये काही महिने किंवा वर्ष देखील पित्त उठतच राहतं. पित्ताचं मुख्य कारण म्हणजे आहारातील अनियमितता आणि पदार्थ, याशिवाय धूळ, सतत बदलणारे हवामान, जंतू संसर्ग यासारख्या गोष्टी सुद्धा या पित्ताला कारणीभूत होऊ शकतात. बरं, ही झाली अगदी प्राथमिक माहिती. पण पित्त म्हणजे काय, ते कशामुळे होतं, ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, हे जर सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. डॉक्टर अश्विन सावंत यांचा लेख वाचा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवा. धन्यवाद.